समोरचे गेलो होतं ची स्पर्धा होती. स्विच इट गॅप मधून स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत प्रिन्स आपण या. येस ऑर्डर आहे त्यांना. ऑन साइडला लॉफ्टीला आहे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल अप्रतिमा झेल पकडलाय. लॉंग आहे ओमची. फुलटॉस स्वीप करतायत सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतो. फॉलो करा. क्या बात आहे. लेटकटचा फटका शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. जे त्यांचे फॅन असतील बघा अपील करतायत. एस्टॅनच्या पाठीमागे नक्कीच भाविक पाटील आहेत आणि दोन्ही संघांवरती प्रेम आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. फिल्डर आलेत. काय घडलंय. हा झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि सिद्धेश पाटील यांनी यावेळी मात्र चोख प्रत्युत्तर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल यशांचा भेद. फलंदाज बेल. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण केतन सुतार यांचा सन्मान करतोय. लॉफ्टीला आहे क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. पुन्हा एकदा लॉफ्टीला आहे क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत. चुकीचं जजमेंट. यापुढे आपण नक्कीच भेटणार आहोत. पुढचा बॉल दीप सुतार आता. यावेळी मात्र 46 धावा. फुटवर्कचा वापर आउटसाइड एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपला झेल. डेकोरेटर्स कुमार आणि संतोष सुतार सर्वे सर्व आहेत त्या मंडप डेकोरेटरचे. यामध्ये आउटसाइड एज ऍक्शन रिप्ले. आणखी एक झेल टिपला. चौबाजूने पसरत जावी आणि तेच काम खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारचा खेळ चाललाय. चौबाजूने पसरलाय. विकेट क्रमांक 3 येतो या षटकातील. राम जाधव पंचांच्या भूमिकेमध्ये होते. वकील पावले असतील. सचिन पाटील देखील होते. यावेळी मात्र वासुंद्री गावचा ब्रँड दाखवतोय. मला काही श्रीगणेश टायगर संघाचे आणि ते देखील आता कुठेतरी अपेक्षा करत असतील चांगली बॅटिंग करावी. फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीत वाईट लोंगोनला. गतीचा शिकार होतोय आता इथे भाविक पाटील. यामध्ये मात्र फटका सुरेख आहे. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय सिद्धेश जाधवच्या बॅट मधनं. या नवतरुणांनी केलाय आणि त्या नवतरुणांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करेन. यापुढे समोरच्या दिशेनं सचिन पाटील यांनी देखील खूप चांगली मेहनत घेतली. भावेश पाटीलचं नाव विसरून चालणार नाही मित्रांनो. फटका फसलाय की काय. झेल टिपलाय तिथे जयेशना. क्लास पाहायला मिळेल का या फटक्यावर. ऋतिक पाटीलने झेल सोडलाय आणि 4 धावा मिळतील का तिथे. आपला जो डिसिजन असेल तो आपण द्यायचा आहे. यावेळी मात्र हवाई सपार प्लॉट मध्ये पकडलाय सिद्धेश पाटील यांनी. यावेळी मात्र चोख प्रत्युत्तर. विकेटचा पतन झालाय. डीजे कॅच जमा करतील ते काय हरकत नाही. यावेळी क्या बात आहे. चेंडू रडार मध्ये आला आणि चेंडू स्टँडच्या बाहेर फेकून दिला. हा क्लास हा प्राइज आहे. अप्रतिम चेंडू. लाऊड अपील. LBW विकेट. बॉल चेतन पाटील आहे तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. 2 धाबा एकवटल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि धाबाच्या रूपात प्रितेश पाटीलला परतावा लागेल. तर नक्की 3000 रुपये आहेत. फुटवर्कचा वापर आणि तिथे काय घडेल. चेंडू 1 बाउन्स. राजे छत्रपती स्टॅन्सला धडक देतोय. प्रत्येकी विकेट साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. भरत पाटील साठी दरम्यानचा बॉल पॉइंट आणि कव्हरच्या मधून चाललाय. ते चेंडूवर चौकार. 1 तरी 1 मेरे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यामध्ये आणखी एक. क्या बात आहे मिलिंद.
मिलिंदची बाट तापली आहे. परत निशांत पाटील, ऋतिक पाटील देखील आहेत. लाऊड अपील आदित्य पाटीलला ठरली आहे. पुढचा बॉल निशांत पाटील ओव्हर द लाईन. फटका सुरेख आहे काबात आणि चेंडू वन बाउंस सीमा पार. मनोजच्या बॅटमध्ये येतो चौकार. फटका आणखी एक सुरेख आहे. आणखी एक चौकार येतोय. बॅट खोलली आहे आणि आणखी एक दर्जेदार. मात्र थोडीसा अडचणीत सापडला आहे श्री गणेश स्ट्रायकर्सचा संघ. आप ट्रॅकर क्या बात आहे. दमदार फटका आहे आणि चेंडू हवाई. त्यापैकी 28 बनवल्यात. एक विकेट गेलाय आदित्य पाटीलच्या रूपानं आणि मनोजच्या रूपाने रिटायर्ड हार्ट झालाय. फटका सुरेख आहे. मिलिंद सुतार हा खेळाडू थांबणार नाही मित्रांनो. अनेक वाहन तो चालवत असतो. नक्कीच असणार तो, त्याला माहिती आहे. परंतु दीप सुतार हा रायझिंग सुपरस्टार आहे मित्रांनो. 44 धावांची गरज आहे. शीटचा प्रयत्न. चेंडू अप्रतिम आहे आणि विकेटचं पतन झालंय. तिथे भूमिका ठेवायला हवी. फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळून काढलाय. कल्पेश पाटील आहे तिथे. थोडी 16 खेळाडू आहे. आपली चांगला चेंडू गॅप मध्ये आहे. डीबी तिथे पोहोचतील का ते चेंडू पर्यंत. टर्न झालाय चेंडू आणि चेंडू सीमा पार. बॅकफुट वरनं पंच करण्याचा प्रयत्न आणि तिथे मिलिंदची खेळी संपुष्टात आली आहे की काय. विकेटचं पतन झालंय. धक्का लागतो मिलिंदच्या रूपाने. पुढचा फुलटॉस. फुलटोल वसूल करतोय. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाविकच्या पाठ मध्ये मोठा फटका. षटकार. पुढचा बॉल अंतिम चेंडू आहे. आपट्रॅकर इथे उडवलाय आणि झेलची संधी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. निशांत पाटीलला बोलून घेतलाय. वेगवान गतीचा गोलंदाज. आपट्रॅकर शतमपूल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार ठोकला चेतन पाटीलला. शंखनाद तिथे फुंकता येईल. यावेळी मात्र काय फटका खेळून काढलाय. स्वीप केला. स्लॉट. आप ट्रॅकर आता जाल्यामध्ये सापडेल का. वन बाउंड चेंडू तिथे हाताळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. चौकार येतोय. गैरवर्तणूक कोणी करू नये लक्षात घ्या. फटका सुरेख. दमदार फटका. या संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं. चेतन पाटीलने मेगा फायनल जिंकून दिली. जो जीता वही बाजीगर, जो जीता वही सिकंदर.